आपल्या समोर जोगेश्वरी रिसॉर्टचे संचालक सुरेश भिला पाटील माजी BSF अधिकारी आहेत. म्हणजे पाचोरा शहराजवळ एक काकणबर्डी आहे समोरच आणि त्याच्या पायथ्याशी जे देवस्थान आहे त्याच्या पायथ्याशी हे जोगेश्वरी श्री जोगेश्वरी रिसॉर्ट बरोबर जी. हे रिसॉर्ट या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व पाचोरा भडगाव आणि सर्व जे जिल्हा आहे महाराष्ट्र आहे यांच्यासाठी खुलं केलेलं आहे. उत्तम नैसर्गिक वातावरण आपण बघू शकणार. सर्व पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रति कोकण जरी आपण याला म्हटलं तरी चालणार अशा पद्धतीचं रिसॉर्ट या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. लग्न असतील, पार्टी असतील, बर्थडे असतील, गेट टुगेदर असतील, असे विविध कार्यक्रम या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी नेहमीच सुरू असतात. आणि असाच कार्यक्रम आज देखील या ठिकाणी भडगाव तालुक्यातील कोठली येथील मित्रमंडळी असतील त्यांचा या ठिकाणी संपन्न झाला आहे. आपल्यासोबत रिसॉर्टचे संचालक आहेत सुरेश पाटीलजी. याबाबत आपण अधिकची माहिती द्या की हे रिसॉर्ट कसं आहे, काय काय या ठिकाणी उपलब्ध आहे, तुमचा काही संपर्क क्रमांक आपल्याला देता येईल का, जेणेकरून बाहेरून जर कोणी पर्यटक या ठिकाणी यायचं ठरतील तर त्यांना तुमच्याशी सरळ थेट संपर्क साधता येईल अशा पद्धतीने आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावं. गिरड रोडवरील काकणबंडी परिसरामध्ये पाचोरा नगरपालिका हद्दी अंतर्गत शासनाने मला ही जमीन माझ्या शौर्य पदक जे युद्ध झालं कारगिलचं त्या युद्धामध्ये माझा जो सहभाग होता त्याच्या अनुषंगाने मला शासनाने ही जमीन मूल्यरहित किमतीवर अवॉर्ड केली. नंतर ही जमीन पूर्ण खडकाळ होती. या खडकाळ जमिनीवर आपण गाळ टाकून आज आपण बघू शकता या ठिकाणी तब्बल 4,500 वृक्षाची मी लागवड केलेली आहे. लागवडच केलेली नाही तर ते सर्वच्या सर्व वृक्ष मी जगवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 90% जे वृक्ष आहेत ते 90% वृक्ष दिवस रात्र मनुष्य जीवनाला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देण्याचं काम करतात सर्वच. हो, म्हणून या ठिकाणी एक मोठा ऑक्सिजन पार्कसुद्धा आपण याला म्हणू शकतो. आजच्या 3 वर्षापूर्वी मी इंटरव्ह्यू देताना सांगितलं होतं की आपण जर 3 वर्षानंतर या ठिकाणी आलात तर आपल्याला हे खरोखर प्रति कोकण वाटेल. आणि आज जर आपण माझ्या जोगेश्वरी रिसॉर्टमध्ये एंट्री केली तर तुम्हाला खरोखर प्रति कोकणचा जो आनंद मिळतो तो या ठिकाणी निश्चितच मिळेल, यात तीळमात्र शंका नाही अशी मी ग्वाही देतो. या ठिकाणी आपण हा जो पार्किंग झोन बनवलेला आहे, कोणी रिसॉर्ट बनवत असेल त्या ठिकाणी त्याला पार्किंग मोठी बनवावी लागते. आपण ट्री पार्किंग बनवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1000 सागाचे वृक्षाची लागवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी गाड्या कुठेही लावल्या तर कशाही गाड्या निघतात तशी रोड रस्त्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तसेच आपण या ठिकाणी पाहत की 1200 वृक्षाची लागवड केलेली आहे, ते म्हणजे मोगणी. आणि मोगणी हे 70 फूट वाढणारं वृक्ष आहे. सगळ्यात जास्त वाढणारं वृक्ष मोगणी आहे आणि दिवस रात्र ऑक्सिजन देणारं काम हे मोगणी वृक्ष करतं. त्या ठिकाणी आपण हे करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी भविष्यामध्ये माझा ओपन मॅरेज लॉन्स पण आपण म्हणजे थीम मॅरेज लॉन्स माझा स्वतःचा कन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी वापरून त्याचं काम चालू आहे. त्याच्यापुढे 2 एकर क्षेत्रामध्ये तेच आपण लावलेले 10 बाय 10 वर मोगणी. त्या ठिकाणी आपल्याला योगा सेंटर चालू करायचं आहे आणि माझं एक स्वप्न आहे, कदाचित आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील तर ते पूर्ण होईल, की बाबा रामदेव साहेबांनी या ठिकाणी यावं आणि त्यांनी माझ्या या योगा सेंटरचं उद्घाटन करावं आणि त्या लेवलला मी ते करणार आहे. कुठेही आपण भारतात गेले योगा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चटई वगैरे घेऊन जावं लागतं, पण माझ्या योगा सेंटरवर तुम्हाला चटई आणण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने मी ते योगा सेंटर बनवतो आहे. आणि या ठिकाणी मंगल कार्यालय आहे. 10,000 स्क्वेअर फूटचा एक डोम आहे, 10,000 स्क्वेअर फूटचा दुसरा डोम माझा नियोजित आहे आणि हॉटेल पण आहे, त्याच्याबरोबर बारची पण व्यवस्था आहे, व्हेज नॉनव्हेज. त्याच्या बाजूला या ठिकाणी जर आपण बघत असाल तर एक तलाव आहे, त्या तलावामध्ये व्यवस्थित करून त्याला मी बोटिंग चालवतो. ते बोटिंग पण निसर्गावर अवलंबून आहे. ज्या वेळेला पाऊस पडतो ते 4 महिने चालतं. त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर रेन डान्स आहे, रेन डान्स सुद्धा सिजनेबल आहे, ते पण 4 महिने चालतं. त्याच्या बाजूला माझं जोगेश्वरी ॲक्वा म्हणून आहे, त्या ॲक्वाचं पाचोरा आणि पाचोरा परिसरामध्ये मी लूज वॉटर सप्लाय देतो. अशा पद्धतीने मी एक चांगला शेतकरी तर आहेच पण एक उद्योजकसुद्धा होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की हे फक्त आणि फक्त मी शेतीवर केलेलं आहे. जोपर्यंत शेतीचं औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण होत नाही तोपर्यंत शेतकरी आणि शेती या दोघं घटकांचा विकास संभव नाही आहे. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी शेतीचं औद्योगिकीकरण करावं.
नक्कीच. मग सर, बाहेरून जर कोणी पर्यटक यायचं ठरतील किंवा कुणाला यायचं असलं तालुक्यामधून जिल्ह्यामधून, तर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी काही संपर्क क्रमांक? डेफिनेटली माझ्याकडे आजच्या तारखेला 7 रूम आहेत आणि लक्झरीज रूम आहेत. तर कोणी येत असेल पर्यटन तर थांबू शकतात या ठिकाणी. माझं अजून 10 रूमचं वरती काम नियोजित आहे, चालू आहे, यासमोर. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर ते पण आता एका वर्षामध्ये जवळपास पूर्ण होऊन जाईल आणि कोणी येऊ शकतं, कुठूनही फोन करू शकतं. माझा संपर्क मोबाईल नंबर आहे 83 29 50 68 18 आणि दुसरा नंबर आहे 99 22 26 63 21. अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्कीच या रिसॉर्टचा एकदा सर्वांनी लाभ घ्यावा असंच मी या माध्यमातून सांगेल. तसंच आपण पाहत होतात ट्रेन लाईव्ह न्यूज. या ट्रेन लाईव्ह न्यूजमध्ये सर्वच तालुका असेल, जिल्हा जळगाव जिल्हा असेल व महाराष्ट्रभराच्या देशविदेश घडामोडी ज्या महत्त्वाच्या असतात त्या देखील आपण या ठिकाणी दाखवत असतो. जनतेसाठी त्या खुल्या असतात. तसेच लाईव्हचे जे काही कार्यक्रम असतात, सर्वच लाईव्हचे कार्यक्रम घेण्याचा आणि ते आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. त्यासाठी तुम्ही आमच्या ट्रेन लाईव्ह न्यूजच्या संपर्कात येऊ शकतात. मी ट्रेन लाईव्ह न्यूजचा मुख्य संपादक दिलीप पाटील आहे. मी पाचोरा जळगाव या ठिकाणी सर्व पाहत असतो कामकाज माझंवालं या चॅनलच्या माध्यमातून. आपला जो माझा संपर्क क्रमांक आहे तो 90 28 72 28 78 9028 7228 आणि 78 या संपर्काला आपण कधी मला संपर्कात या. आपला लाईव्हचा कार्यक्रम असेल, कोणतीही न्यूज म्हणून कोणती बातमी असेल तर ती करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. व बघा, हे सर्व म्हणजे संपूर्ण निसर्गच आहे जवळजवळ. पुढे निसर्ग चालू ठेवा. निसर्गाच्या सानिध्यात सर्व दिसतं जे आपल्याला. आणि इथं आल्यानंतर असं आत्मिक समाधान, सुख आपण ज्याला म्हणू ते देखील मिळणार असेल आपल्याला. निसर्गाची हवा आहे, ऑक्सिजन आहे, राहण्यासाठीची व्यवस्था आहे, जेवणासाठी हॉटेल आहे, व्हेज नॉन व्हेज दोघांसाठी सर्व सोयी उपलब्ध आहे. आणि बाजूलाच जर तुम्ही बघितलं तर इथं बोटिंग देखील आहे. त्याच्यावरती जर गेलं तुम्हाला देवदर्शनासाठी तर आपलं जो देवस्थान आहे काकणबर्डी ज्याला आपण म्हणतो फेमस आणि सर्वदूर असं माहिती आहे ते देवस्थान या ठिकाणी आहे. सर्वच काही या ठिकाणी दिसतं जे आपल्याला. आता या ठिकाणी आपला रोड नियोजित आहे. इथं गेट असणार आहे आणि हा रोड जो आहे पुढील प्लॅनिंग योगपीठातच जाणार आहे. यस म्हणजे योगपीठसाठी जाण्यासाठीचा रस्ता देखील आहे. आणि आपण बघू शकता भव्य दिव्य पूर्ण जागेचा वृक्ष लागवडीने म्हणजे आपण जवळजवळ 4 ते 5 हजारच्या वरती जास्तीत जास्त वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक तितकं वृक्ष दिसणार आहे. इतके वृक्ष मला नाही वाटत कोणत्या रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकाच ठिकाणी 4.5-5 हजार वृक्ष असणे सोपं नाही. ते जगवणं फार कठीण आहे. मात्र माजी BSF अधिकारी सुरेश पाटील यांनी जे काही केलेलं आहे, यांनी जे काही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे ते काही सोपं नाही आहे. आणि त्याचा लाभ सर्व घटकांनी घ्यावा. एकदा या रिसॉर्टला नक्कीच भेट द्यावी. आपण येऊ शकतात, पाहू शकतात आणि अनुभव घेऊ शकतात असंच मी या माध्यमातून सांगणार आहे. सर, जे अजून काही विशेष, काही वेगळं, काही नवीन अजून पुढचा प्लॅनिंग आहे की आपले कर्मवीर कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी माझी एकदा चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सपोर्ट पण केलेला आहे त्या बाबतीमध्ये. त्यापासून खूप मोठी प्रेरणा आपल्याला भेटणार आहे या पाचोरा आणि भडगाव वाशांना. तर या ठिकाणी आपल्याला एक येण्याचं प्रपोजल मी टाकलेलं आहे. तिथून 3 मजली इमारत उभी करायची. आणि ते रूम्स आपण जनतेसाठी खुले सोडायचे आणि तिथून आपण काकणबर्डीला रोपे टाकण्याचा प्रयत्न एक. अच्छा, म्हणजे या ठिकाणी एक 3 मजली इमारत उभी राहील आणि तिथून रोपे जाईल आणि दर्शनासाठी म्हणजे इथून सरळ देवदर्शनाला जाता येईल, तिथून सरळ इकडे येता येईल, निसर्गाचा आनंद लुटता येईल, देवदर्शन होईल, रिसॉर्ट निसर्ग सर्व एका छताखाली आपल्याला उपलब्ध असणार आहे.